विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन इन डिस्क्रीट सिरीज ओके, तर 2 नंबरची जी आपली सिरीज आहे ती डिस्क्रीट सिरीजमध्ये मीडियन कसं काढतात हे आपण शिकणार आहोत. तर लक्ष द्या, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर ही सिरीज आहे ओके, आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. तर डिस्क्रीट सिरीजमध्ये मीडियन आपल्याला शिकायचं आहे कसं काढतात. तर फार सोपं आहे. तर मीडियन काढत असताना डिस्क्रीट सिरीजमध्ये आपल्याला आता उत्तराची सुरुवात करत असताना सर्वप्रथम या ठिकाणी CF काढून घ्यायचा असतो. CF म्हणजे याचा लॉंग फॉर्म जो आहे याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. ओके, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे सर्वसमावेशक, म्हणजे हे सगळे घटक एकमेक असं सामावून घेणे मिसळणे. ओके, CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर उत्तराची सुरुवात करत असताना डिस्क्रीट सिरीज आहे म्हणून आता आपल्याला CF काढावं लागते. सिंपल सिरीजमध्ये असे काही गरज नव्हती, कारण फ्रिक्वेन्सी असल्यामुळे हे बरेचशा आणखी म्हणजे स्टेप्स अशा वाढत असतात. तर बघा, ही सिरीज आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. आता आपण मीडियन शिकत आहोत डिस्क्रीट सिरीजमध्ये कसं काढतात. तर CF काढत असताना खूप सोपं आहे. ही फ्रिक्वेन्सीची कॅल्क्युलेशन पहा. सर्वप्रथमची फ्रिक्वेन्सी ॲज इट इज ठेवायची. ही 7ला 7 ॲज इट इज केप्ट. मग हे ॲड करता येतं 7 आणि 3 की झाले 10. ओके, 10 आणि 2 12. नेक्स्ट 12 आणि 9 या ठिकाणी 21. नंतर 21 आणि 4 25. 25 आणि 2 27. 27 आणि 7 34. राईट. तर हे झाले 35. म्हणजे साहजिकच याची पण टोटल आपल्याला 35 याला पाहिजे. टॅली करून घ्यायचं नसतं, आपलं हे चुकलं कॅल्क्युलेशन. ओके, तर हे झालं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढी आपण. आता काहीच नाही, परत तोच फॉर्म्युला आपला मीडियन M इज इक्वल टू द साईज ऑफ n+1 अपॉन सेकंड आयटम. ओके, नाव n. आता या ठिकाणी मात्र फार गांभीर्याने लक्षात घ्या. सिंपल सिरीजमध्ये आपण जे काही व्हॅल्यूज दिल्या होत्या, किती जे दिलं तेच आपण n बरोबर घ्यायचो. पण आता इथं मात्र थोडंसं चेंज काय, तर फक्त जे फ्रिक्वेन्सीची टोटल आहे n बरोबर 35, तर हे आपल्याला त्या या ठिकाणी घ्यावं लागतंय. 34 n इज इक्वल टू देन 34+1 फॉर्म्युल्यानुसार आपण सेकंड आयटम. नेक्स्ट मग काय होणार, हेच ठिकाणी 35/2. ओके, तर याचं जर भागाकार केलं तर तुम्ही किती येणार आपल्याला 17 × 34 17.5. राईट. तर लक्षात घ्या, मग हे 17.5 आयटम लाईज इन द CF. ओके, म्हणजे हे 17.5 जे भागाकार आलेला आहे ह्या 35/2चा, तर हे CF मध्ये पाहिजे. CF ह्या सिरीजमध्ये बघा, इकडे काही संबंध नाही. तर याच्यात बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित कळतं याच्यात नाही, हे लहान आहे, हे लहान आहे, हे पण लहान आहे ना 17.5 पेक्षा. म्हणजे ह्या 21 मध्ये निश्चित 17.5 आपले आहेत हे व्हॅल्यूज. ओके, आपलं कारण म्हणायचं आहे 17.5 आयटम लाईज इन द CF. तर ह्या 21 मध्ये आहे. तर मग इकडं ह्याच्या सरळ इकडं पॅरलल आल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे 13, म्हणजे हेन्स. तर हा भागाकार केल्यानंतर जे हे व्हॅल्यूज आहे 17.5, तर ह्या CF मध्ये पाहिले आपण या ठिकाणी आहे ही 21. म्हणून याच्या पॅरलल जी हे सिरीजमध्ये व्हॅल्यूज आहे 13 चौथ्या नंबरची, म्हणजे हे आपली आहे मीडियन. हेन्स M इज इक्वल टू 13. तर हे झालं आपलं आन्सर.